नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्रदोष म्हणजे दोषांचे निवारण, निराकरण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वैद्य पक्षातील प्रदोषकायुक्त त्रयोदशी तिथीस प्रदोष असे म्हणतात. या कालावधीत केलेले शिवपूजन अतिशय फलदायी ठरते. सोमवारी जो प्रदोष पडतो तो इच्छा पूर्ण करणारा असतो. शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला भगवान शिव संध्याकाळच्या वेळी आनंदाने नाचतात. या दरम्यान शिवलिंगावर बेलपत्र ठेवा आणि जलाभिषेक करा. शिवांच्या पंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करून अभिषेक केल्याने असे मानले जाते की यामुळे नोकरीतील अडचणी दूर होतात आणि तणावातूनही आराम मिळतो. तुमच्या कुटुंबाच्या शांती आणि आनंदासाठी सोमप्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जा आणि एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा लावा. तुपाचा दिवा देवांना प्रसन्न करण्यासाठी असतो, तर तेलाचा दिवा एखाद्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी असतो आणि म्हणून तुपाच्या दिव्यात कापसापासून बनवलेली उभी पांढरी वात प्रज्वलित करावी आणि तेलाच्या दिव्यात शिवशक्ती अशा लाल वाती प्रज्वलित कराव्यात. प्रदोष काळात हे उपाय केल्याने तुमच्या कुटुंबात सुख शांती लाभते आणि म्हणून हा उपाय तरी आवर्जून करावा. 1. ज्या दिवशी तुम्ही मनापासून हरले असेल, तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त मात्रामध्ये तकलीफ आली असेल, परेशानी असेल, खूप दुःखी जीवन चालू असेल, तुमच्या काम होत नसेल, तर शिवरात्रीला 3 बेलपत्र घ्यावे. त्यातील एका बेलपत्रावर मधल्या पानावर पिवळे चंदन लावावे आणि दुसऱ्या बेलपत्रावर लाल चंदन लावावे आणि तिसऱ्या बेलपत्रावर तांदळाचे दाणे पाण्याने थोडेसे ओले करून त्या बेलपत्रावर ठेवावे. आपल्या हातामध्ये सगळ्यात पहिले पिवळे चंदन लावलेले बेलपत्र घ्यावे, त्यावर लाल चंदन लावलेले बेलपत्र ठेवावे. तिसऱ्या नंबरला तांदळाचे दाणे लावलेले बेलपत्र ठेवावे. आपल्या उजव्या हातामध्ये हे बेलपत्र ठेवावे आणि आपली कामना करावी. भगवान शंकराला विनंती करावी. पंचाक्षर मंत्र नमः शिवाय किंवा षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुत्यम बोलून ते बेलपत्र आपल्या उजव्या हातात ठेवलेले आहे त्यावर आपल्या डाव्या हाताचे स्पर्श करून आपली मनातील भावना बोलून भगवान शंकरांच्या शिवलिंगावर ते समर्पित करावे. 1 लोटा जल घ्यावे. शिवलिंगावर जिथून जल वाहते अशोक सुंदरीच्या जागेवर 3 वेळेस ते जल आपली कामना करून श्री शिवाय नमस्तुत्यम बोलून 3 वेळेस त्या स्थानावर थोडे थोडे जल अर्पण करावे आणि भोले बाबांना विनंती करून आपण जे अक्षदाचे बेलपत्र अर्पण केले आहे ते बेलपत्र आणि 1 अक्षदाचा दाना त्यातून घेऊन यावा. 2-3 महिने आपल्या घरामध्ये ठेवावे. जेवढीही दुःख आहेत तेवढेही भोले बाबा हळूहळू समाप्त करतील आणि घरामध्ये आनंद येईल. 2. शिवरात्रीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा ठेवून तुम्हाला जे पाहिजे असेल त्यासाठी 1 काळी मिरी आणि काळ्या तिळाचे 7 दाणे हातात घेऊन आपली कामना करून मनापासून आपल्या मनातील इच्छा बोलून भगवान शंकरांच्या शिवलिंगावर ते अर्पण करावे. आपली मनोकामना पूर्ण होते. 3. जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील तेव्हा कोणालाही जाऊन सांगू नये की तुम्हाला हे दुःख आहे, तर 1 तांदळाचा दाणा घेऊन शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर स्पर्श करून भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अखंड म्हणजे तुटलेला नसावा शिवलिंगावर समर्पित तो तांदळाचा दाणा करावा. 8 ते 15 दिवसामध्ये भोलेबाबांना अर्पण करून बघावे. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रूही दिसणार नाहीत. 4. भगवान शंकराला जेव्हाही धतुरा अर्पण केला जातो तर धतुरा अर्पण करत्यावेळेस नंदेश्वर शिवांचे नाव घेतले जाते. बेलपत्र अर्पण करत आहे आपण तेव्हा जो ही जप करत असेल, स्मरण करत असेल ते आपल्यावर निर्भर आहेत. आपण अक्षदा अर्पण करत आहे ते आपल्यावर निर्भर आहेत. फूल अर्पण करत आहे तेही आपल्यावर निर्भर आहेत. पण जेव्हा आपण भगवान शंकरांचा अभिषेक करत आहोत, पूजा करत आहोत, मंदिरात जात आहोत आणि आपल्याला कुठे धतुरा मिळाला आणि आपली कामना असेल तर धतुरा काही वेळेस कामनासाठी अर्पण केला जातो. तर धतुऱ्याला आपण भगवान शंकरांना अर्पण करत आहे तर नंदेश्वर शिवांचे नाव घेऊन अर्पण करावे. म्हणजे नंदींची आज्ञा घेऊन आपण भगवान शंकराला धतुरा देत आहे. आमचा विश्वास आहे की नंदी आमचे हे दुःख, आमची जी समस्या आहे, जी तकलीफ आहे, मी धतुरा बाबाला अर्पण करेल
तर तुझी आज्ञा घेऊन अर्पण करेल. नंदी माझ्या दुःखाला मिटवण्यासाठी भोलेबाबांना तुझ्या पाठीवर बसून माझ्या दरवाजापर्यंत घेऊन येशील. त्यामुळे तुझ्या साक्षीने मी हा धतुरा अर्पण करत आहे असे म्हणून धतुरा अर्पण करावा. 5. शिवरात्रीच्या दिवशी 3 ठिकाणी दिवा लावण्यासाठी जावेत. पहिला बेलपत्राच्या झाडाखाली, दुसरा दिवा भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये किंवा चौकटीवर लावावा आणि तिसरा दिवा आवळ्याच्या झाडाखाली लावावा. या 3 जागेवर आपण प्रणाम करून झोळी पसरून देवादिदेव महादेवाला, माता लक्ष्मी आणि पार्वतीच्या नावाने दिवा लावायला प्रारंभ करावा. 3 महिन्याची शिवरात्री पूर्ण होईपर्यंत आपली ही कामना पूर्ण होईल. 6. 1 बेलपत्र, 1 धतुरा आणि 1 शमीपत्र आणि 1 सफेद फूल, 1 अखंड तांदळाचा दाणा म्हणजे तो तुटलेला नसावा. आणि या सर्व वस्तू हातात घेऊन तुम्हाला असे वाटत असेल माझे कोणतेही काम होत नाही, तुम्ही कोणत्याही कामाला सुरुवात करायला प्रयत्न करतात पण ते काम होतच नाही, खूप दिवस लागतात. शिवरात्रीच्या दिवशी 12 महिन्यामध्ये कोणत्याही शिवरात्रीच्या दिवशी त्रिपुरारी नावाचे स्मरण करावे. भगवान शिवाला आपल्या मनातील इच्छा सांगावी आणि त्या वस्तू अर्पण कराव्या. 7. मासिक शिवरात्री जी येत असते तर आपण 12 महिन्याच्या शिवरात्रीचं एक नियम बनवावे की मी 12 महिने शिवरात्रीचे व्रत करू की नाही करू. शिवरात्रीच्या दिवशी मी 3 ठिकाणी दिवा घेऊन जाईल. पहिले बेलपत्राच्या झाडाखाली, दुसरे भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या चौकटीवर आणि तिसरा आवळ्याच्या झाडाखाली. आणि या 3 ठिकाणी आपण प्रणाम करून झोळी पसरवून बाबा देवादिदेव महादेव, माता लक्ष्मी आणि माता पार्वती यांच्या नावाने दिवा लावायला प्रारंभ करावा. 3 महिन्याची शिवरात्री पूर्ण होईपर्यंत भोले बाबा आपले हे कार्य पूर्ण करतील. 8. 12 महिने शिवरात्री येते तर शिवलिंगावर 1 बेलपत्र अशोक सुंदरीवर अर्पण करावे. त्या बेलपत्राच्या दांडीचे तोंड पाणी ज्या बाजूने वाहत जाते त्या बाजूने असावे. दुसरे बेलपत्र माता पार्वतीच्या हस्तकमलावर अर्पण करावे आणि त्या बेलपत्राचे जे 2 पानं आहेत ते शिवलिंगाच्या मध्ये असायला पाहिजे. तिसरे बेलपत्र भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करावे आणि त्या बेलपत्राच्या दांडीचा भाग आपल्या विपरीत दिशेला असायला हवा. चौथे बेलपत्र भगवान शंकरांचे जिथून जल वाहत जाते तेथे अर्पण करावे आणि 5वे बेलपत्र नंदीचा जो उठलेला पाय आहे त्या पायापाशी 5वे बेलपत्र समर्पित करावे. 1 शिवरात्रीपासून 12 शिवरात्रीपर्यंत समर्पित करायला प्रारंभ करावा. आपल्या कोणत्याच कामात आपल्याला अडचण येणार नाही. 9. बेलपत्राच्या झाडाखाली जवसाच्या पिठाचा दिवा बनवून त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून त्यात काळे तीळ टाकून आणि 1 सफेद फूल टाकून बेलपत्राच्या झाडाखाली 4 मुखी दिवा लावल्याने जो व्यक्ती चिडचिड करतो, क्रोध करतो, अपशब्द बोलतो, ताणे देतो, घरात चिडचिड करतो, पूर्ण घराला अस्तव्यस्त करतो त्या व्यक्तीच्या नाव आणि गोत्र बोलून कोणत्याही महिन्यातील शिवरात्रीला 1 दिवा लावावा. तो व्यक्ती अपशब्द बोलायचा बंद करतो आणि त्याचे प्रेम प्रबळ होते, त्याची ईर्ष्याही समाप्त होते. 10. असे म्हटले जाते की भगवान शिव यांना नंदी खूप आवडतो, म्हणून जर तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांचं वाहन नंदी म्हणजेच बैलाला हिरवा चारा खाऊ घातला तर जीवनात सुख आणि समृद्धी वाढते. 11. असेही मानले जाते की भगवान शिव हे शनिदेवांचे गुरु आहेत आणि म्हणून जर एखाद्या व्यक्तीला शनी दोषाचा त्रास होत असेल किंवा शनीच्या 7.5चे वाईट परिणाम मिळत असतील तर अशा परिस्थितीत शिवरात्रीच्या पवित्र दिवशी भगवान शिवाला काळे तीळ मिसळलेलं पाणी अर्पण करा. तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. असे केल्यानेही भगवान शिवांसह शनिदेवही प्रसन्न होतात. 12. संतान संबंधित समस्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी पिठापासून 11 शिवलिंगे बनवा आणि त्यावर 11 वेळा जलाभिषेक करा. यामुळे सुद्धा मुलांशी संबंधित समस्यापासून आराम मिळतो आणि याशिवाय व्यक्तीचा सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढते. 13. मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना गुलाबाच्या पाकळ्या अर्पण केल्या तर वैवाहिक जीवन आनंदी राहते. तसेच ज्यांच्या लग्नात अडचणी येत आहेत त्यांनी या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करताना शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे. असे केल्यानेही त्यांना त्यांच्या समस्यापासून आराम मिळतो.
14. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या मुलांनी तुमच्या सर्व कामात मदत करावी आणि त्यांच्याशी तुमचे नाते चांगले राहावे असे वाटत असेल तर शिवरात्रीला भगवान शंकराला नारळ अर्पण करावा, तसेच देवाला सुकामेवा अर्पण करावा. असे केल्यानेही तुमची मुले तुमच्या सर्व कामात तुम्हाला मदत करतील आणि तुमचे त्यांच्याशी असलेले नातेही अधिक चांगले राहील. जर तुम्हाला तुमच्या अभ्यासाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी शिवरात्रीला स्नान करून शिवचालिसाचे पठण करावे, तसेच शिवलिंगावर चंदनाचा तिलकही लावावा. असे केल्यानेही तुमच्या अभ्यासाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. 15. जर तुम्हाला काही समस्या असेल तर त्यावर उपाय सापडत नसेल तर तुमची समस्या दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे दूध मिसळा आणि शिवरात्रीला शिवलिंगावर अर्पण करा. तसेच बेलच्या पानावर चंदनाने ओम लिहून शिवलिंगाला अर्पण करावे आणि शिवलिंगाची पूजा करावी. हे केल्यानेही तुम्हाला जी काही समस्या भेडसावत आहे ती लवकरच दूर होईल. तर मैत्रिणींनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.